मैं मानता हूं ये लोकतंत्र की ब्यूटी है। लोकतंत्र में अगर विरोध नहीं होता है, आलोचना नहीं होती है, तो फिर वो लोकतंत्र कैसे हो सकता है जी? एकदम खोटं बोलतायत प्रधानमंत्री। मी असं का म्हणतोय? कारण येत्या काळामध्ये भारतामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच राहील का ना राहील याची पण शंका आहे। भारत हा डिक्टेटरशिपच्या मार्गानं मार्गक्रमण करतोय। मी असं का बोलतोय? कारण मागच्या 1 महिन्यापासून सरकारनं भारतामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। तुम्ही बघा, अगोदर काय करतात हे लोक? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला म्हणजे जे सोशल मीडियावर यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर सरकारच्या पॉलिसीजला एक्सपोज करत असतात ना, त्यांना धमक्या देतात। जर समजा त्या धमक्यांना ते भिले नाहीत, त्यांची पोस्ट उडवतात, त्यानंतर सुद्धा ते भिले नाहीत तर त्यांचा अकाउंटच उडवून टाकतात। आणि समजा एवढं करून सुद्धा त्यांनी नवीन अकाउंट बनवलं आणि त्यावरून सरकारच्या पॉलिसीजला एक्सपोज करू लागले तर सरकार त्यांना डिफेमेशनची नोटीस पाठवतं किंवा त्यांना अटक सुद्धा करतं। असंच काही झालंय कांगणे सरांसोबत सुद्धा। कांगणे सरांनी भोंदू बाबा खरातवर व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये कांगणे सरांनी आपली जी प्रशासकीय व्यवस्था आहे, शासकीय व्यवस्था आहे, जी आशा बाबांना पोषण करत असते, आशा बाबांना आपलं छत्रछायाखाली ठेवत असते, त्यांच्यावर आवाज उचलला होता। कांगणे सरांचं 1.7 मिलियनचं इंस्टाग्रामचं अकाउंट या सरकारनं बॅन केलं भारतातून। त्यानंतर मुकेश मोहन नावाच्या एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरवर नितीन गडकरीनं 50 करोडचा मानहानीचा दावा केला। इमॅजिन करा, 50 करोडचा। तो बिचारा काय केलं होतं त्यानं? त्याचा एवढाच गुन्हा होता, त्यानं कारवान मॅगझिनचं एक आर्टिकल होतं ज्यामध्ये लिहिलं होतं की नितीन गडकरी यांच्या मुलाची रॅम्बल ॲग्रो नावाची कंपनी गाईचं मांस एक्सपोर्ट करत असते किंवा त्याचा बिझनेस करत असते। ही रिपोर्ट कोणाची होती? कारवान मॅगझिनची होती। पण नितीन गडकरींनी मानहानीचा दावा कुणावर केला? मुकेश मोहनवर केला। तुम्ही बघा, या पद्धतीनं सोशल मीडियावर बोलणाऱ्यांची गळचिपी करण्यात येते भारतामध्ये। आता एक नवीनच मुद्दा समोर आलाय। महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्र्यांनी रविराज साबळे पाटलांवर 25 करोडचं डिफेमेशनचं केस केलंय। विषय काय? रविराज पाटील ते आपल्या अकाउंटवरून नेहमीच गरिबांची, शेतकऱ्यांची, दलितांची, मराठ्यांची आवाज उचलत असतात। ते सर्वसामान्य जनतेचे मुद्दे उचलत असतात। त्याच पद्धतीनं त्याने एक मुद्दा उचलला होता। आपल्या राज्याचे महसूल मंत्री म्हणले होते, धनाढ्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची काय गरज आहे? यावर बोलताना रविराज पाटील म्हणले, तुमच्याकडे एवढी जमीन आहे, तुम्ही आपल्या इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये सांगितले की तुमच्याकडे एवढी जमीन आहे, मग तुम्हाला पगारची काय गरज? तुम्हाला पेन्शनची काय गरज? यावर मंत्री महोदयांना राग आला आणि त्यांनी रविराज पाटलांना 25 करोडचं नोटीस पाठवलं। आता तुम्ही इमॅजिन करा, सरकारच्या मंत्र्यांवर, सरकारवर जर आम्ही प्रश्नचिन्ह उचलत असू, हे तर काम आहे ना मीडियाचं। गोदी मीडिया सरकारच्या मांडीवर जाऊन बसलंय म्हणून आमच्यासारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला समोर यावं लागतं आणि बोलावं लागतंय। जर मीडिया आपलं काम करत असतं तर आम्ही कशाला बोललो असतो? पण जर सरकार या पद्धतीनं केसेसची भीती दाखवून, अकाउंट उडवण्याची भीती दाखवून, मानहानीचे दावे ठोकण्याची भीती दाखवून सोशल मीडियावरचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारनं हे लक्षात ठेवायला पाहिजे की लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने उद्रेक होईल आणि सगळी जनता रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवेल लोकशाही पद्धतीनं। त्यामुळं मी तुम्हाला सुद्धा सांगतोय, रविराज साबळे यांच्या या स्ट्रगलमध्ये, त्यांच्या या उठावामध्ये आपण त्यांच्या सोबत थांबायला पाहिजे। तुम्ही सुद्धा आपल्या इंस्टाग्रामवर, आपल्या फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा की सरकार सोशल मीडियावर लोकशाहीची गळचेपी करतंय, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय। तुम्ही जर सहकार्य केलात तर आमच्यासारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला एक आवाज मिळेल। त्यामुळे तुम्हाला मी अपील करतोय, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्यामुळे तुमचं धन्यवाद। अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलच्या व्हिडिओजला बघत राहा। आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।